शिजवायची आहे. अग्नी भडकला युद्धाचा तरुण सोनी रक्त नवसळे नौजवान तुझ मना कसे. म्हणून माझ्या तरुणांनो माझ्या बहिणींनो मी बाईला उभं राय म्हटलं लेकराची माय ते उभी नाही राहिली. काय तीर मार सांग तुम्ही. उद्या तुला ग्रामपंचायत मध्ये उभं केलं तर काय फरक पडेल तुमच्या बायकाई. बाई राष्ट्रपती झाली. आदिवासीची बाई द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाली आणि तुमच्या खानदेशातल्या बाया पोराची माय असूनही उभी नाही राहत. आणि काय पिकअप लावसान तुम्ही. काय ग्रामपंचायत मध्ये कोणते दिवे लावसान तुम्ही. म्हणून तुम्हाला मायबापाला थोडं हुशारी करा लागल. बरं उभी राहिली असती तर मी जीव घेतला असता का तुझा. खरं सांग. तुमच्या मुलाला घेऊन आल्या मी काही गुन्हा केला काय की तुमच्याच मुलाला आणलं त्या बाईनं उभं राहिल्या काय उभ्या नाही. बायका शरमतात भेकालाय. ये रे इकडे ये बेटा पुस्तक घे ये दे बाबा 100ची नोट दे. ये मा 2 पैकी घे नोट घे. मागचे बोल नका. त्याची अक्कल वापरू द्या. मम्मीवर गेला की पप्पा थांबा 2 पैकी किंवा हे नोट घे किंवा पुस्तक घे. हा हा इकडे इकडे तिकडे मम्मीकडे नको भाऊ. मम्मी सांगील ते नको ऐकू. टाळ्या. कोणावर गेला मम्मीवर की पप्पावर. अय अय भाऊ अय भाऊ ये 100ची नोट घे. वा वा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. तो दोघाईवर गेला मम्मीवर आणि पप्पावर. रामकृष्ण हरी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. त्याच्या मम्मीनं आहे की आजी आहे काय मालूम. चेहऱ्यावर काही समजत नाही. सिनियर कारण म्हाताऱ्या आणि तरुण वय खूप येत नाही. तरुण म्हाताऱ्या झाल्या बाया आणि म्हाताऱ्या तरुण झाल्या. ब्युटी पार्लर केलं की म्हातारी तरुण दिसते ना. आता नाही देवा काही. आता नाही देवा काही. भाऊ लहान लेकराले अक्कला एवढा चक लेकरू बाई इथं नको वाचू. हे बाय त्यानं हिसकली नोट. अबे गव्हर्नमेंटची योजना तू करून घेत. आदिवासीचं खातं काय फुटू फुटू निघणले का तुले. गरीबाचं खातं का तू देऊन टाक. त्याची नोट नको पाहू. तेव्हा त्याची नियत नोटा नोट वापस दे वापस दे वापस दे. तिथं येईन मी वापस येईन त्या हातातली. अबे आतापासून नोटावर प्रेम नको करू. बापावर गेला की मम्मीवर. काय मालूम दोघाही पैकी या दोघाही फरक आहे. एक मायवर दिसते एक बापा. दुसरा लहान मोठ्या माणसाचा तर लोप कमी नाही होऊन राहिला. आमच्या महाराज लोकांचाच कमी होऊन राहिला का. नोटा घेतल्याशिवाय कीर्तनालाच येत नाही आम्ही. रुपये पाहता आलो चनी. रुप नाही रुपये. चुका झाले आमचे मनी. तुमचा इथल भरवान आमचे रूपराव लवकर खरकावा. आता त्या लेकरालेच काय दोष देता. त्याच्यात तर अज्ञान पण आहे पण त्याला पैसान पुस्तक कळलं. त्यानं पुस्तक नाही विठ्ठल महाराज जे कोणाले नाही जमलं ते लहान लेकराले जमलं हो. नाही तर साहेब लोकांना एवढे पगार आहे तरी झाले पगार. टेबला खालून खातात म्हणून यायचे पोट्टे यायच्या पोरी लफडेबाज पैदा होतात. तुम्ही झोड घेतले पाहून घ्या. कोणाच्या पोरी लफडेबाज कोणाचे पोट्टे लफडेबाज. हे लाच लुचपत भाड खाणाराचीच अवलाद आहे.
ते झोपडीतल्या गरीबाचं पोरगण गरीबाची पोरगी कधी बदमाश निघत नाही. हे मी नाही म्हणत विठ्ठल महाराज. तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण. धनासाठी जाती प्राण धना. अरे हे लहान लहान लेकर वारकरी प्रशिक्षण संस्थेमध्ये शाळाही शिकून राहिले म्हणे धन धनासाठी जाती आणि माणसं बनायचं शिक्षण घेऊन राहिले बा. का सत्यपाल असा का पैदा झाला? मायबापानं इमानदारीनं जीवन जगले म्हणून मी जाग्यावर राव. 69 वर्ष वय आहे. 17,000 गावात गेलो. 17,000 कीर्तन झाले माय. शिंप्याचं पोरगाव. तुमच्या गावात 1-2 घर आहेत. आमचे रोडवर दुकान आहेत शिंप्याचे. आम्ही फाळ्याचंही काम करतो आणि जोड्याचंही काम करतो. म्हणजे फाडतो आणि शिवतो. कैचीचाही वापर आहे, सुई धाग्याचा वापर आहे, नामदेवाचा. तुका म्हणे धन धनासाठी जाती प्राण. पण लहान लेकराच्या लक्षात आलं. धनासाठी जाती प्राण. म्हणून बाबू पैशाला लिमिट मध्ये डोक्यावर घ्यावा लागते. तुम्ही पाहताना परवा ऍक्सिडेंट मध्ये 4 डॉक्टर मेले. कोणाचे पोट्टे मेले? वाढदिवसाच्या दिवशी, बर्थडेच्या दिवशी ते पोट्टे 4 पोट्ट्यानं ब्रिज वरून खाली कार नेली आणि 4घही मेले. डॉक्टर होते. डॉक्टर. बर्थडे म्हणजे काय? हे बाई याले म्हणते गेला. आज 9वं वर्ष आहे. त्याच्या मम्मी पप्पाला धन्यवाद द्याव की ज्याचा मुलगा गेला पण त्यानं सुख कशामध्ये शोधलं. त्यांचा पोरगा मटण खाणारा नव्हता. लहानपणापासून मांस खात नव्हता. देशाविषयी जिव्हाळा होता. त्याचा तुम्ही लहान आहात पण तुमच्या आई वडिलांना कुकडे पाठवलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चल सखी चल सखी पंढरीला. याचा आवाज बाई सारखाच आहे. अनेक लोकांना वाटते महाराजांना बाई ठेवली काय, कारण आजकाल गॅरंटीच नाही राहिली कोणाची. चल सखी पंढरीला. जय हरी विठ्ठल. लयच बारीक आवाज आहे याचा. आणि जरा ठेव. माझा भाऊ आहे. आणि जरा ठेव. तिथे भाव तिथे देव. चलो भेटू विठ्ठल रघु माईला. चल सखी पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल सखी पंढरीला. हे बाबू वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन राहिले आणि या लेकरामध्ये हे मरेपर्यंत दारूले हात लावणार नाही. हे कधी बिडी पिणार नाही. हे कधी तंबाखू खाणार नाही. हे कोणतंही व्यसन करणार नाहीत. गॅरंटीनं सांगतो. का? हा सत्संग आहे ना, प्रकाश महाराजांनी सुरुवात केलं आणि प्रकाश महाराजांना मुन्ना भाऊ सारख्यांची, देवेंद्र भाऊ इंगळेंची, तुमच्या गावकरी बाहेरगावच्या लोकांची साथ आहे. हे महाराज या लेकरांवर संस्कार टाकायले आहेत. माझाही आश्रम आहे. मी वर्षातून 15 दिवस मुलाईले कीर्तन शिकवतो. खंजीऱ्या आता माय 50 पाल फिरून राहिले. संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, उदय पाल. एक PhD झालेला मुलगा आहे कीर्तनकार. तोही बौद्धाचा आहे, यशीचा आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर पवन दवंडे. एक आहे संगपाल. मराठ्याचे 2-3 पाल आहेत. कोणी धनगराचा आहे, कोणी सोनाराचा आहे. याईले लहानपणापासून ह्या खंजिऱ्या शिकवतो ना मी माझ्या आश्रमात. कारण आमच्याकडे तुकडोजी महाराज हे महाराज झाले. आमच्या गावागावात यायचे भजन आहेत विठ्ठल बाबा.
आणि पंढरपुरात सांगोला रोडवर यायचा आश्रम आहे. गाडगे बाबा आमच्या विदर्भातले मातीतले, याईनं लोकाईले सांगितलं माय बावल्यांनो, याईनं कीर्तनातून सांगितलं दगडात देव नाही, तो मानवात पाहावा दगडात देव नाही. तो मानवात पहावा पशु पक्षी समान सारे, त्यांना अभय. अरे गाडगे बाबा धोबी समाजाचे, तुकडोजी महाराज भाताचे, तुकोबाराया कुंदाचे, नरहरी सोनाराचे, सावता महाराज माळ्याचे, चोखा मेळा महाराजचे. बाबू तुम्ही संताची पांडुरंगाचे वारकरी पा, 18 पगड जातीचे लोक आहेत. तेली कुणबी, संत जगनाळे बाबा तेली, तुकाराम महाराज कुणबी. तुम्ही पा कशी लेवल आहे. रविदास महाराज चर्मकार, सेना महाराज नावी, आम्ही नाविक नाविक कटिंग म्हणून यायचा विचार माझ्या आई बहिणीला सांगल, यायचे पुस्तक यायचे भजन वाचा. अरे गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन ऐका, तुम्हा महिलांची जागृती होईल आणि तुझी मुलगी कलेक्टर होईल, तुझी मुलगी डॉक्टरीन होईल, तुमचा मुलगा तहसीलदार. अरे परागचे बाबा आदरणीय मुन्ना भाऊ इंगळे इंजिनियर आहेत, महानगरपालिका पुणे. त्यांची आई शिकलेली आहे, पराग दादाची मम्मी शिकलेली, मुलगी, सर्व परिवार सुशिक्षित आहे. माझ्या माय माऊल्यांनो, आता जेवढं देवाले महत्व आहे तेवढं विज्ञानाले महत्व आहे, लक्षात घ्या. तुम्ही सांगा बरं, एखाद्या बहिणीनं 8 दिवसासाठी एक मुलगी आकाशात गेली शिक्षण शिकायला, मुलाईनं बोलायचं नाही बाबू, ताईनं मुलीनं किंवा महिलांनी आवाज द्या. अशी कोणती मुलगी आहे की जे 8 दिवसासाठी आकाशात गेली, 8 महिने तिला वरच राहावं लागणार आहे. तुम्हा महिलांना धुळ्यामध्ये दवाखान्यात जायचं काम पडलं तर एकटी नाही जाऊ शकत व बाई, तू 2 जण जाता. ते बाई एकटीच गेली, तिचं नाव तुम्ही सांगा. उभं राहून बोला, महिलांनी बोला, उभं राहून बोला जा. मागच्या इलेक्ट्रिकच्या लाईटात बसून आहे एखाद्या तर बाईनं बोला, त्या ताईचं नाव सांगा काय आहे. सुनीता विल्यम. या 1 मिनिट. आई या ना ताई. वा वा, धन्यवाद माबाई. तुम्ही जास्त शिकलेल्या नाही, साधारण, पण हिम्मत आहे. तुमच्यापेक्षा चौपट शिकेल आहेत, पण मी कशी बोलू. थांबा थांबा थांबा. मी मुन्ना भाऊच्या पत्नीला, ताई आल्या काय, या ना, सत्कार करा यायचा. साडी देऊन सत्कार कर. हा, धन्यवाद. तिकडे पाय, दोघी जणी तिकडे समोर टाळ्या. हा घ्या माबाई. मायमुखी म्हणा पित्याची गणना कोण करी. लक्षात घ्या भाऊ. मी त्या बाईला धन्यवाद देतो. बाई, तुझ्या अंगावर किती महाग साडी आहे, त्याचे महत्व नाही. तुझी हिंमत किती आहे. मंगापासून बोलवून राहिलो, लेकरावाले बाईने आहे. एक तुम्हाला आवाज दिलाय, तुमची काही परिस्थिती एवढी नाही, साधारण आहे, पण हिम्मतवान आहे. उभी राहिली आणि सुनीता विल्यमचं नाव सांगितलं. 8 दिवसासाठी गेलेली बाई आकाशात 8 महिने राहील आणि तुम्ही दवाखान्यात एकटी नाही जात. मी कशी जाऊ, मी
कीर्तनात उभं करून राहिलो मी कधी बोलू म्हणून तुमच्या जिंदगीची बर्बादी आहे हे कारण आहे. तुला काय वाटते फक्त देव देव करूनच देवाले धरून अध्यात्माले धरून विज्ञानाची गरज आहे. जर अध्यात्माले धरून तुम्ही देवाले धरून विज्ञान केलं तर तरले. मला सांगा महाराज लोक तुम्ही सिरियस झाला माणूस मला सांगा देव मोठा की डॉक्टर मोठा पहिले या प्रश्नाचं उत्तर उभे राहा लिया. देव मोठा की डॉक्टर मोठा विज्ञान मोठं की देव मोठा देव मोठे. मग या झोळगेतला कोणी सिरियस झाला पहिले कुठं नेते अटॅक आला. आता कुठं न्यायला पाहिजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे देवा मोठा कोण. मग जास्त सिरियस झाला संकटात आला बाई की माणूस कुठं नेतात डॉक्टरकडे नेतात. आता आले जाग्यावर मग डॉक्टर मोठा की देव मोठा बोला. देवच मोठा. कसा कारण की डॉक्टर नाही का जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा नाही का डॉक्टर म्हणतो देवा मी नाही का आज ऑपरेशन करायचं चालू एका जणाचा जीव वाचवायचा चाललेला मग फक्त तू नाही का त्याला जीव वाचवू दे असं डॉक्टर देवाजवळ प्रार्थना कोणाजवळ करते प्रार्थना देवाजवळ देवाजवळ. पण डॉक्टरले अक्कल कोण दिली शिकायची देवानी. देव हा यासाठी आहे बाळा ज्याचा अहंकार गेला. तुका म्हणे देवा झाला आपला अहंकार वाढू नये मीपणा वाढू नये. तुका म्हणे देवा झाला पण सिरियस झाल्यावर कोणाजवळ जातो दिसायला कोण दिसते देव डॉक्टर माईक तोंडाजवळला. पण मुळात डॉक्टर शेवटी कोणावर टाकते देवावर. काऊन टाकते मालूम आहे महाराज. उद्या जर पेशंटचं कमी जास्त झालं विठ्ठल महाराज तर दवाखाना बंद पडेल. म्हणून उधारीत टाकून द्यावा लागतं. समजले महाराज तुम्हाला की नाही समजणार त्यातलं. हे उधारीतली गुच्च्याची डाव आहे. पोरग होते की पोरगी होते देवाची देणगी आहे. लेकरं कोणाची देणगी आहे देवाची देणगी. मग त्याच्या मायले धुळ्यात ठेवा आणि बापाले मालेगावात ठेवा. पाहू कोणत्या झोळग्यात देणगी द्यायला येते. देव माझा विठू सावळा तुम्हाला एक लेटर 100 रुपये द्या. हे लेटर बुक 25 रुपयाचं नोट 100ची. फरक ते ना महाराज 2 पैकी एक घ्या. मागचे बोलू नका घ्या काय पाहिजे तर ओढा ओढा हे 100ची घ्या महाराज. तेव्हा हा वय वारकरी प्रशिक्षण संस्थेचा प्रकाश महाराज विठ्ठल बाबा हे वय सर्वात मोठं काम. पुत्र भावाचा गुंडा त्याच्या हातात सर्व कलरचा झेंडा. पुत्र भावाचा आता महाराज त्याच्या हातात कोणताही झेंडा. रामकृष्ण हरी फुले शाहू आंबेडकरी. त्याच्या हातात कोणताही झेंडा. पुत्र भावाचा पण गुंडा. लक्षात घ्या महाराज याले अभ्यासाची जोड पाहिजे आणि देवाची जोड पाहिजे. फक्त देवदेवच करत बसलो तर परीक्षेत पास व्हाल. मग याच्यासाठी काय करावं लागेल. तुकाराम महाराज सांगतात असाध्य ते साध्य करिता छायाच कारण अभ्यास तुका कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. बोलो पंढरीनाथ महाराज की जय. जरा जोरात आवाज द्या. संत गाडगे बाबा की जय. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योती फुल्यांचा विजय असो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा विजय असो. राणा प्रताप महाराजांचा विजय असो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा
हा विचार आहे बाबू. मी धन्यवाद देतो परत देवेंद्र भाऊ इंगळेजींना. दरवर्षी कीर्तनाचा कोण्या तरी गावामध्ये भक्ती मार्ग जागवावा. कारण देव धर्मानं देव येत नाही, पण आपला परिवार सुखाचा राहते. लक्षात घ्या. ज्याच्या घरामध्ये वीणा आहे, हरिपाठ आहे, भजन आहे, त्याचं घर दारूमध्ये कधी जाणार नाही. लक्षात घ्या. त्याचे पोरं बियर बारवर कधी जाणार नाही. ज्याचं घर वारकरी संप्रदायाचं आहे, जे घर बुद्धाच्या विचाराचं आहे की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. अरे मुसलमान मस्जिद मध्ये जाणारा, पाचही टाइम नमाज पळणारा, कधी दारू पिताना दाखवा 5 लाख रुपये हारतो. एक मुसलमान नमाज पळणारा दारू पिताना दाखवा, पिणार नाही. विद्यार्थी भावांनो, तुम्ही काही काही मुलं महाराज लोक म्हणतात मुसलमानाचं कायले नाव काढते. काऊन? त्यानं त्याच्या मायच्या पोटात 6 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय? आपण 12 महिन्याचा घेतला काय? मला धर्माचे भांडणं आणि जातीयवाद आवडतच नाही बाबा. कारण माझ्या विठोबानं सर्वेले पोटाची घेतलं. अनगडच्या फकीर, चोखा महार, नामदेव शिंपी, गोरोबा कुंभार, सावता माळी, जनाबाई, एग विठाबाई. माझे पंढरीची आई, देवानं सर्वेले जवळ केलं आणि आपण लोकांना दूर दूर केलं. माझे पंढरीची आई. भाऊ, 18 पगड जातीला जवळ करणारा माझा विठोबा. मुसलमानही कीर्तनकार आहेत, हिंदूही आहेत, बौद्धाचेही आहेत. हा विचार आहे. ज्यानं माणसं बनवण्याचं काम वारकरी संप्रदाय, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तथागत भगवान बुद्ध, मोहम्मद पैगंबर याईनं माणसं घडवण्याचं काम केलं. आगा नाही लावल्या, ते पण दोघांना आग विझवली. कोण होते ते दोघं जण? इकडे या. हे विजवलं ते आग विझवणारे इकडे. या लोक अरे आम्हाला आग विझवणारे पाहिजेत, आग लावणारे नाही पाहिजे. साला आगा लावते. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे छोटे, आग बुझाने के लिए आ गए. तुमचा छोपटी कुठे गेला? मांग गेले काय? पर्दे के पीछे. तुम्हाला कॅलेंडर देतो एक. तुमच्या आयुष्याचे दिवस, तुमचा धंदा चांगला वाढो. हे तुमचंच आहे, पण विजवायसाठी तुम्ही आले ना. दुसरा कायले चढते? कोण मरीन? शिवाजी पैदा झाले पाहिजे, पण तुमच्या घरात, आमच्या घरात नाही. बाबासाहेब आंबेडकर पैदा झाला पाहिजे, पण तुमच्या घरात, आमच्या घरात नाही पाहिजे. असं आहे ते. म्हणून तुम्ही गेले, विझून टाकली आग. असं आग विझवणाऱ्यात नाव पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नवीन वर्षात आहे. नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे. तुकडोजी महाराजची ग्रामगीता आहे त्याच्यात. हे आपल्याला पटलं, हे तुमचंच आहे का? हे बिछायात. हुशार आहे तुम्ही. मला असं वाटते तुम्ही मालक आहे काय? मालक आहे की कर्मचारी आहे? मालक. मला असं वाटते भयंकर दारिद्र्य होतं तुमच्या घरात, अत्यंत. पण आता एवढी कंडिशन जमली खाऊन पिऊन. आता घरदार, लाऊडस्पीकर, हे बिछायात कमीत कमी 2-4 लाख, 5-10 लाखाचं सामान झालं. बरोबर? लग्न झालं काय? आशीर्वाद देऊ का नाही? बस.
ते पोरगी तुमच्या संबंधातलीच आहे, पोरगी संबंधातलीच आहे, मालूम आहे ना मला. कनेक्शन पहिलेच होतं ना. पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ रामचंद्र भगवान की. बाबू तू म्हणाल त्याचं भविष्य त्या काऊन सांगत, मी कोणाचंही सांगतो. चिवत्या बनवणे म्हणजे भविष्य सांगणे. कोणी मायचा लाल पैदा नाही झाला भविष्य सांगणारा बायो, म्हणून हे हात नको दाखवत जाऊ. तुमचं भविष्य माझ्या माय मावल्यांनो तुमच्या मनगटात आहे. हे हाताच्या रेषेवर हे पंचांग पाहणारे चिवते बनवतात आणि आपण गुलाम झालेले लोक आहोत. आपण बेअक्कल आहो ना. आपल्याला स्वतःचं लग्न काढायची तर अक्कल नाही बाय हो. आहे का? कोण काढलं तुमचं लग्न सांगा. नाही बोलत. तुमच्या लग्नाची तारीख कोण काढली? त्या बापानं की महाराजनं? महाराजनं. आणि लग्न कोणाचं? तुमचं. काढलं कोण? महाराजनं. बायको कोणाची? तुमची. तारीख कोण काढून राहिलं? एवढे बेअक्कल लोक आहोत. आणि याले कारण काय झालं मालूम आहे? हे सत्यपालच्या लग्नाची तारीख सत्यपालनंच काढली. मा भावाच्या लग्नाची तारीख, कीर्तनाची तारीख जे रिकामी आहे त्या दिवशी काढली. कीर्तन सोडून नाही, आवक बंद नाही. लाऊडस्पीकर वाल्यानं तारीख अशी काढली ज्या तारीखला लग्नाची सीझन नव्हतं. बरोबर. ज्याईले बेअक्कल लोक म्हणून तर प्रगती नाही करत. हे बसते तिथ्या पायात आणि नाचू नाचू 12चं लग्न 4 वाजता लावते. लुंगीडान 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 लुंगीडान. आवाज वाढव डीजे. आवाज नको. आवाज वाढव डीजे. त्या बायकोच्या बहिणीची शपथ, पोराची मावशी. आणि आमचे पोट्टे ढोंगणं दारवा पेते मारे नाचत राहते. अबे नाचण्यानं कल्याण नाही. ते पा केवढा मोठी इस्टेट जमवली स्पीकर वाले म्हणून. आणि वरून कृष्णा साऊंड सर्व्हिस म्हणजे पुरा देव इकडेच पावला. पुरा देव कोणाकडे पाहिला? महाराज सायलेंट प्रकाश महाराज. तुमच्या एका एका इशाऱ्यावर लक्ष आहे मला. मी समजतो. एवढा वेळ नका समजू. मी लवकर समजतो. इशाराच तर काफी आहे महाराज. तुझे देखा तो ये जाना प्यार होता है दीवाना तनम. महाराज लोकांनी एवढी हुशारी ठेवाच लागते की लाऊडस्पीकर वाला तुमच्या जवळ बसेल. बरोबर. आता मला एवढं 4 वेळा नाही सांगा लागत महाराज. शायन्या माणसाले. अच्छा यायचा आहे का लाऊडस्पीकर? हे भाऊ आहेत का तुमचे? मेवणे आहेत काय? म्हणजे हा शाळा आहे का दादा? तुम्ही जावाई आहे काय? महाराजचेच फोयरे आहेत. महाराज तुम्हीच हुशार आहे ना मुळात. अरे ज्याले अक्कल आहे तो महाराज होते. ज्याले जो बेअक्कल आहे तो त्याच्या मायले नेव. त्याच्या ते सारे दारवा पिऊन त्याच्या बायकाईचं कुंकू पुसते ना. त्याच्या मायच्या दुधात दारू टाकते. आपल्या मायच्या दुधाचा अपमान करते आणि आपल्या बायकाईले विधवा करतात. त्याच्यात तुम्ही एवढ्या थंडीत बसणारे लोकांना तर रेकॉर्ड केलं. ज्यानं बाहेर गाऊन बायकोले सोबत आणलं त्यानं एका जणानं या. मी मुन्ना भाऊंना त्यांचा सत्कार करायला लावतो. जे दोघं नवरा बायको आहेत त्यांनी बाहेर गाऊन आले. तुम्ही आले काय? वा या. बाईले आवाज द्या. बाईले आवाज द्या ना. बाई हे उठता बरोबर. मै दौडी चली आई म्हणा लागत. क्या बात है. रामकृष्ण हरी
विज्ञानाची जादू खरी. मुन्ना भाऊ चांगला योग घडून आणला. तुमचं लेकरू जरी गेलं समोर या ना, जवळ जवळ या. जिंदगीच काटायची आहे तुम्हाला. आणि तुम्ही सरळ लोक आहे नवरा बायको. अरे बापरे, मला तर भाग्य आहे. म्हणजे एका शहीदाच्या परागच्या पुण्यतिथी निमित्त मिलिटरी मॅनही आले, त्याची पत्नी. मी दररोज उभं करतो मिलिटरी मॅनले. माझे कार्यक्रम दररोज युट्यूबवर राहतात, तुम्ही पाहून घ्या. मिलिटरी मॅनच्या मायले उभं करतो, त्याच्या पत्नीले उभं करतो. मला देवापेक्षा देश मोठा. देव मग, कारण त्याला कोणा आज लोक पाहिलंच नाही. हेच देव आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे विठोबा रुक्मिणी हे. धन्यवाद. पहिले यायचा सत्कार करून दे. कोण्या गावावरून आले साहेब? शेजवार. हे घ्या बाईचा सत्कार कर. ताईच्या गळ्यात. बर, धन्यवाद ताई. तुम्ही घ्या. लग्नानंतर हा सेकंड चान्स. फोटो काढा. हॅलो, बस झालं साहेब, 16 आता. हे घे बाई, तू टाक. हो महा हू हा. आता जमलं. आणि मी साहेबांना विनंती करतो, इंजिनियर साहेबांना, हा मुन्ना भाऊ करा सत्कार. शाल दे रे एक. आहे का शाल? शाल नशीन तर पुस्तक दे. एक पुस्तक देतो माझं. मी लिहिलं हे. बहुजन समाजाचा सत्यानाश काय, याची प्रगती का नाही? कारण स्वतःची अक्कल वापरत नाहीत. लेकराचं नाव ठेवतील, महाराजले विचारतील, पैदा हे करतील. काय करा? रामकृष्ण हरी. या ना, याचा. आणि जे लांब लोक आहेत, मुन्ना भाऊ इंगळे साहेबांची इच्छा आहे जवळ येऊन बसा, पण राहू द्या ना. कुठूनही ऐकून राहिले ना. नागपूरहून आला नाही ना. भगतसिंग फासावर गेला. हे लोक आले. मुन्ना दादा, हे शुकर माना. हे तुमच्या पुण्य की 9व्या पुण्यतिथी निमित्त आपण धावपळ करता. आणि म्हणून हे लोक आले. दुरून ऐकून राहिले, पण प्रेम आहे ना, त्याला बसू द्या. जवळ बोलावलं तर घरी जातील. आजकाल गौतमी पाटलावर जास्त प्रेम आहे लोकांचं. या रावजी, बच्चा भाऊजी, या रावजी, तुम्ही बच्चा काय कराव सत्यपाल, सफेद हो गया साला. की बच्चा भाऊ, अबे कधी फरक पडील या लोकांनी. की बच्चा भाऊजी, अरे गौतमीच्या कार्यक्रमात लाठीचार्ज. ओळखूनी तुझी धर्मनी, काय करू सांगा मी महर्जी. झालं कीर्तनामध्ये. बरं, कोणीही कीर्तनात पा. निवृत्ती बुवा आला तर येतात लोक. बाकी जनरल महाराज आला ना तर 10-12 म्हाताऱ्या बुड्या घरात खोकल्यानं खराब होईल राहतात. त्याची सून सांगते सासऱ्याले, कीर्तनात जा. जा मरा कीर्तनात. तुम्ही आता गव्हर्नमेंटनं योजना काढली. वयो कोणती आहे? तीर्थयात्रा. 65 वर्षाच्या वर तीर्थयात्रेला जा. काय सुंदर गव्हर्नमेंटनं योजना काढली महाराज. ज्याले केस नाही त्याले कंगवा फुकट. नाही महाराज, 65 वर्षाच्या वरून घरातून निघत नाही मान. अगोदर देना. पण तेच तर चाल है हिंदुस्तान में. जब तक चिवते जिंदा है तो अकलमंद पेट भर के खाएंगे. तुम्हाला फक्त कापसाचे भाव वाढले नाही तरी चालत, पण दुःख आहे. मासोळीले पकड्यासाठी शिदोळ लावा लागते. मासळी भुल्या फुल्या पिल्या
जाऊ नको रे बाळा गळाला माझ्या. मासळी बोले आपल्या पिल्याला जाऊ नको रे बाळा ऐकत नाही. गळाला. मासळी बोले आपल्या बाबू संत मायबाप सांगतात बुडते हे जन न देखवे डोळा. सत्यपाल कळून डायरेक्ट बोलते मले 3 चाकू मारले विठ्ठल महाराज मुंबईत. कारण मला कीर्तन झोमते ना, महाराज लोकाईला झोमते. जे गांजा पेणारे महाराज आहे कुंभमेळ्यात जमा होती ना आता बम बम भोले हे इकून भूभूती लाव तिकून लाव बम बम भोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले नाही तर दोघंही तर चेतले. महाराज कुठं गांजा पेते का? महाराज कुठं तंबाखू खाते काय? जर तंबाखू खात असन गांजा पेत असन तर त्या लफडेबाज महाराजापेक्षा तुमच्यासारखा वारकरी सज्जन माणूस पुरला ना. म्हणून सांगतो बाबू, अरे एवढ्या भयानक घटना होऊन राहिल्या म्हणून तुम्हाला आम्हाला ह्या लेकराईले आता मला एवढा आनंद झाला. मी यायले 1000 रुपये यायच्या फराळासाठी माझ्याकडून सप्रेम भेट देतो. या प्रकाश महाराज धन्यवाद. नाही नाही देऊ द्या मला, माझी इच्छा आहे. तुम्ही काहून राहू द्या म्हणता? या ना, या महाराज. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. महाराज जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, चमत्कार नाही. बिना पेट्रोलची गाडी चालत नाही. अंगाऱ्यानं लेकरं होत नाहीत. शाल टाकल्यानं बिमारी बसत नाही. आणि तांब्याभर पाणी टाकल्यानं तुमच्या समस्या दूर होणार नाही. तुला 100ची नोट दिली ना बाबू, उभा राह. महाराज हे कोण्या गावाचं पोरग आहे? अच्छा, धुळे जिल्ह्यात. चांगलं केलं तुझ्या मम्मी पप्पानं पाठवलं. अरे याच्यात काही अनाथही पोरं आहे ज्याला माय नाही बाप नाही. महाराज 100ची नोट द्या. या समोर या. वा वा, चमत्कार दाखवतो ना. कोणता महाराज असा हात करते तर सोन्याची चेन काढते. महाराज तुम्ही 100ची नोट मोकळी करा, मोकळी करा. किती दिले तुम्ही मला? हे तर मी दिले ना. पण मी जरी दिले आता हे मी याचे फिरवणार, मुठ्ठी बांधणार महाराज. हा मुठ्ठी बांधा, 3 फुका मारा महाराज. आता 2 आणि 3 खोला. किती आहेत महाराज ते दाखवा, समोर दाखवा. बोला लुच्चे महाराज की. झाले 1000. द्या महाराजले तुमच्या फराळासाठी 1000. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. बसा महाराज. आता नाही देवा काही. आता नाही तुम्ही म्हणाल माय 100 कुठं गेले? लॉटरी आहे लॉटरी. 1 रुपया द्या. काय केलं म्या मालूम आहे महाराज? तुमचे 100 घेतले, मा खिच्यातून 1000 ओढले. पण मा खिसा कुठं आहे? तुमचे खिचे इथं आहे, मला चोर खिसा आहे. तुमचे 1000, तुमचे 100 घेतले, हातात दाबले, हे इकडे ठेवले. हे घ्या महाराज तुमचे. जमलं ना? मग बिना पेट्रोलची गाडी चालत असन का? मग हे चिवट्या बनवतात की नाही आपल्याला? अंगाऱ्याचा पेळ्या तयार होईन का? तांब्याभर पाणी टाकल्यानं गळवाभर जल. क्या बोला? सारी समस्या के हल. गळवा भर जल सब समस्या का हल. चालल्या बायकाच सत्यपाल टेलो. अहो बाय, अरे तू जर डीएड झाली, बीएड झाली, एमएससी झाली तर मास्तरीन लागतील. प्राध्यापका बाईले पगार किती आहे प्राध्यापिकेले मालूम आहे? 2 लाख. देशमुख गुरुजीची सून आहे नोकरीवर, ते आपल्या रोडवर. मुलगाही आहे, सून आणि मुलंही. कसं बजेट बसलं त्याचं?
1.5 लाख 2 लाख पगार आहे मॅडम, आणि तुम्हाला वावरात जाणार दिली. आता जे बाई वावरात गेली आज आणि कीर्तन ऐकायला आली, तिनं उभं राहा, मला सत्कार करायचा. या बस बस एकच बाई एकच. या माझ्या साड्या पुरल्या पाहिजे. या ताई. ये मावशी, मावशी या. मला आनंद झाला माझ्या लेकीचा. पाय बरं घरी आली, रातून काम करून आली, स्वयंपाक केला, नवऱ्याले लेकरायले जीव घातलं आणि काही गडबडीत कीर्तन ऐकायला आली. काय मला आनंद झाला. तुम्ही कोणता व्यायाम करता का असं? तुला कोण्या व्यायामाची गरज आहे व बाई? तू तर काम करणारी आहे. ज्या बायकाईले धंदे नाहीत, काम धंदे नाही, दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग आणि ग्रीसिंग. तिचे हात दुखते, आलं पाय दुखते, त्याला काहीच नाही दुखत आणि कोणताच व्यायाम नाही करत. घरी आली की दणादण कपडे धुणं, पुरा व्यायाम होत. बरोबर. मी माझ्या बहिणीचा सत्कार साडी देऊन करतो. शेतात काय केलं तो माईक काकू? तो माईक आहे. हा. कांदे कापले. कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी. कांदे म्हणजे दिवसभर काम केलं मामा. काय रोज होता? 300 रुपये. 300. 9,000 रुपये महिना. मास्तरीन बाईले 1 लाख. म्हणून तिच्या घरात दागिने, ड्रेस, ड्रेसिंग, फिनिशिंग, सर्व्हिसिंग. पण बाळा मेहनत करून कीर्तन ऐकायला आली. ज्याच्या घरी अवघी सोय आहे त्या घरी झोपेला आहे. माझी तब्येत नाही बरोबर, मला बरं नाही वाटत. निरे दिवसभर कुठतच राहते. जातं घरी आल्यावर कुठा नाही करत, जीव घालत लेकरं वाकरं आणि अंग टाकलं की झोपत. आम्ही दरवर्षी येतो, दरवर्षी या कार्यक्रमाला येतो. हो ना. पण आजही वावरात गेल्याच की नाही की कीर्तन ऐकायला आल्या तर घरी झोपेला राहिलं का तुम्ही? साडी दे रे. धन्यवाद माबाई. दरवर्षी परागच्या कार्यक्रमाला येतात. 9 वर्ष झाले. माझा 3रा वेळ आहे. मी दर 5 वर्षानं येतो. आम्ही बाहेर गावून येतो. पण कोणत्या गावून आले? शेजवार आले ना. चांगलं झालं. पाय बरं तो मालक, बरं तुझ्या मालकानं आणलं की तू स्वतः आली बेटा? आमच्या दोघांची उत्सुकता राहते. वा, टाळ्या वाजवा. बरं काय कारण आहे उत्सुकतेसाठी? काहीतरी कारण? आम्हाला पहिलेपासून आवड आहे. आमच्या घरात सर्वांना आवड आहे. हा, अशी जोडी आहे. तुम्हाला उदंड आयुष्य भेटो नवरा बायकोले. आजकाल नवरा बायको आता चांगल्या लग्न होईल बायकाही आणि लग्न होईल माणसंही जुनी बायको बरी नाही दिसत. नवीन फेसबुक पाहिजे. म्हणजे ते जुनी बायको म्हणजे ते जुने पासिंग सारखी राहते ना. लोक मोटरसायकल समजतात, 4 व्हीलर, आणि दुसऱ्या बाईशी लफडं करतात हे हरामखोर लोक. जुनी बायको बरी नाही दिसत आणि बाया बी नम्री झाल्या. ते नवऱ्याला सोडून इंस्टाग्रामवर प्रेम करून राहिले. बाया म्हणतो म्हातारे काय विचारत? तुमचा संसार सुखाचा हो. तुमच्या मालकालाही धन्यवाद. लेकरं किती आहेत? 1 मुलगा 2 मुली. 2 मुली. मुलाची वाट पाहिली चांगली. नाही, पहिला मुलगा होता, मुलानंतर मुलगी झाली. 2 झाल्यावरही तरी. रामाला किती होते लेकर? पण कंटाळा नाही. रामाला किती होते? प्रभू रामचंद्राला किती? तुमच्या मालकाला आवाज द्या. नाव घ्यान बोला. या हो. नाव घ्यान बोला. आजा तुझी को पुकारे मेरे गीत. बाई मिलिटरी मॅन आहे काय? 56 इंच दिसून राहिली. काही शेतकऱ्याचा विचार आहे की नाही? जावाई आजा तुझको पुकारे मेरे गीत रे ओ मेरे गीत. जशी तुम्ही दिसल्या ना तर यायचं मन मंगात झालत. मै दवळा चला आया. हा, तूने प्यार से मुझको बुलाया. हा जावाई बापू धन्यवाद. अरे एवढ्या थंडीत नवरा बायको बाहेर गाऊन आले, पेट्रोल खर्च करत
आणि फक्त हे दोघच नाही, परावर देवेंद्र इंगळे परिवारावर द्यायचं प्रेम आहे ते पती पत्नी गाड्या मोटरसायकला पेट्रोल खर्च करत आले, नाहीतर राजकीय लोकांच्या भाषणाली लोक येत नाहीत. किती घेतले या वर्षी तुमच्या धुळ्याच्या भागात? कोणाच्याही भाषणाले बाहेर जायचं? 300 की 400 की 500? मागून हात दाखवा. 500 बजेट बसलं म्हणून तर झालं. एवढी गर्दी प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमात होय कशी? काँग्रेसचे झाले की शिवसेनेचे, शिवसेनेचे झाले की बीजेपीचे झाले की उबाटाचे, उबाटाचे झाले की शिंदे गटाचे, आणि अवघे झाले की वंचितचे. आज किती रुपये दिले? माणसं तेच, पक्ष बदलत गेले. 500 आणि गाड्याही फुकट, आणि गाड्यावाले इले पैसे, आणि जेवणी जो खाऊ घालील दारू मटण त्यातच दाबू आम्ही पटन. वाटीभर रस्सान 5 वर्ष बोंबलत बसता. आज किती दिले तुम्हाला? 1 रुपया नाही. लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या. ज्या बाईनं लहान लेकराले आणलं तिनं उभं राहा. लेकराच्या आईनं, आजीनं नाही. काय कोणती बाई एखादी? लेकराच्या आईनं उभे राहा लवकर. लेकरं आणलेच नाही बायानं. आणले तर ते तिचे नाही. तुम्ही आणलं काय लेकरा? तुम्ही मंगा आलत्या काय ताई? अच्छा, वा वा. देव माझा विठूचा, राधे 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 राधे. चांगली आहे कंपनी. जय गुरु, जय हरी. ताई हिचे पप्पा याचे नोकरीवर आहेत, पेट्रोल पंप म्हणजे नोकरी. चिल्लर चाललर आपलं बजेट बसतेच ना बाई. आणि तो मालक चांगला आहे. हो ना, कोणीही कायच्यावरही असला काय राहते बाई, डिझेल आहे ना आखरी. धन्यवाद देतो, चांगला आहे. त्या मालकालाही धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद. 2 लेकरं आहेत, मुलगा आणि मुलगी. चांगलं आहे. बरं झालं मुलगा झाला, नाही तर किती बाहेर त्रास होते. सासू म्हणते काही जरी झालं चालेल, मला 18-20 वर्षानंतर झाले ते लग्नानंतर. फारच देवाची कृपा झाली. जय जरागुर समर्थांच्या बैठकीला जायची. समर्थ फारच चांगलं. गुरुदेवाची कृपा, देवाची कृपा, नाही तर कठीण आहे ना. आणि आजकाल ब्राह्मणाकडून नाही नाव ठेवले. मी समर्थांनी प्रसाद दिला आणि सोमवारी झाले म्हणून स्वरा नाव ठेवलं. ते आपल्याला ते चांगलं आहे ना. सोमवारी ठेवलं शंकरजीचं ठेवते. माझ्या पप्पानं गणपती आणला. धन्यवाद ताई. साडी दे रे. आभार मानतो माय. आपण कीर्तनाला आला. धार्मिक बाई आहे, धार्मिकही आहे, पण या लेकराईला शिकवतो बरं. जगात कोणता देव आयता आणून देत नाही. भगवान कृष्णाची गीता सांगते, केल्याशिवाय मिळणार नाही, आम्ही मोफत घेणार. हा, धन्यवाद. देव केव्हा देते विद्यार्थी भाव? देव केव्हा देते विद्यार्थी भावांनो? धक्का लागल्याशिवाय पडलं काय ते? बोला. धक्का लागल्याशिवाय पडलं काय? आपोआप जगात काही होईन का? नाही. देव आपोआप लेकरं देते का? अंगाऱ्यानं होईन का? मग तुकाराम महाराज म्हणतात, नवसे करुणी कन्या पुत्र होती. मग का करने लागे पती, मग का करने लागे पती. बाबू देवाच्या कृपेनं लेकरं होत नाही. तुमच्या माया डोक्यातून काढून टाका. भगवान कृष्णाला पारध्याचा बाण लागला. रामाच्याही पत्नीले सीतेले कोण उचलून नेलं बाबू?
रावणानं तुम्ही नका बोलू महाराज, डबल बोलू नका. तुम्ही लय हुशार आहात. ज्यांना पुस्तक खाऊ भेट मग गव्हर्नमेंटच्या योजना काय एकाच खानदानीत जाऊ देता? बाकीच्याईले भेटू देना. एससी न काय मरमर कराव, त्याईनं घमिलेत व्हावं. एकच जात पुढे गेली तर या बाकीच्या जातीनं काय करावं म्हणून तर संविधान का निघालं मालूम आहे? हे मालूम आहे तुम्हाला? सांगा बरं महाराज, तुम्ही तर विचारा काय साठी आहे संविधान? अजून सोबत घेऊन तर तुकाराम महाराज होते. मग तुकारामाच्या अभंग पाण्यात काऊन बुडवले? का बुडवले? आता बुडून पाय बरं म्हणा बरं. बायाईले ह्या बाया एवढ्या लाईनीत बसत काय नवऱ्याच्या सोबत बसत महाराज? आता पहिल्या काळात नवरा जर मेला तर पहिले जळून मारत. समजल्या बाया? हे आलं म्हणून तू वाचली विधवा बाई. हे जर नसतं, शिवाजी महाराज आले नसते, ज्योतिबा आले नसते, सावित्री आले नसते महाराज, ज्ञानेश्वर माऊलीच्या मायबापाले तर आत्महत्या करायचा टाइम आणला इंद्रायणी नदीत येईन. असं आहे महाराज ते. तुम्ही बरोबर बोलले. स्वातंत्र्य समता, पण यायचा राग येते ना लोकाईले. पण यायची बायको ग्रामपंचायत मध्ये मेंबर चालते, सरपंच चालते, यायचं आरक्षण चालते, आणि हे चालत नाही. मला कीर्तन करू दिलं असतं काय झोळग्याच्या लोकाईनं? तू शिंप्याचा आहे, बंद कर. आता कोणी मला बंद करू दे? कायदा आहे, कायदा दिला, अधिकार दिला, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून शिवराया, भीमराया, अव माझ्या माय माऊल्यांनो, तुम्हाला काय म्हणत जुन्या बाया? तुझी सासू, आजल सासू तुझ्या मम्मीले काय म्हणे? बाबू इले डोक्यावर नको ठेवू, इले पायातली रिकाम्या जागा पायात ठेव. मागच्या बाईनं बोला, समोरची बाई बोलणार नाही. वार्ड नंबर 2च्या बाया पाहिजे नाही, शेवटच्या पाहिजे. अंधारात बसल्या बोला, ते मधले शब्द बोला. काय? मधले शब्द सांगा लवकर की बाबू इले डोक्यावर घेऊ नको, पायातली बोला लवकर. पायात ठेव. म्हणजे काय? काय ठेव? उभं राहून बोला. उभं राहून बोला, बोला ना. नाही तर गड्डा कर आणि जमिनीत जाय, नाही तर उभी राह बाई. राहिली माई बहीण एक. या मॅडम, या या, शरमू नका ना. आता बायाचंच राज्य आहे ना, माणसाईला स्वयंपाक करायचा टाइम आला. या, अरे या या या, अरे सावित्री बना, या या या, जिजाऊ बना, जिजाऊ बना, तुम्ही अहिल्या बना, जाऊ बना, तुम्ही अहिल्या बना, या या या, तुम्ही रमाई बना. धन्यवाद माय. काय म्हणत काकू? माईक घ्या. आवाज वाढव डीजे. हा, पायातली पायता नाही, पायातच ठेव. पायतान म्हणजे काय? वाहन म्हणजे, चप्पल. आणि चप्पल म्हणजे आजच्या भाषेत सँडल. उच्या टाकाची. ज्या सासूनं अशी आळवी बोलली की तिच्या थोबाडीत मारा, तिचं तोंड इष्टमल कलर करा. तुम्ही हिंमत ठेवली. काय आडनाव तुमचं? बोरचे. चांगला आहे माय, धन्यवाद. जिले चपलीचा दर्जा दिला, नरकाचं द्वार म्हणत विधवा बाईचा आजही राग करतात ना. नवरदेवाच्या समोर येऊ देत नाही. तिनं नवरा हातानं मारला काय की दारवा पिऊन लफडे करून मेलं तिचं नवर दे. धन्यवाद. टाळ्या. या 9वी पुण्यतिथी आहे परागची. तुम्हा माय बापाचं दर्शन झालं, तुम्ही बाया बोलून राहिल्या. पहिले तर एकही ना उभी राहो. आता चळा ओढ लागली.
दोन दोन बाया उभ्या राहिल्या होत्या. मी म्हटलं एकच नाही म्हणून